नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या यूजफुल किचन टिप्स आणि ट्रिक्स आणल्या आहेत. तर सुरुवात करूया. 1. दूध नासू नये म्हणून दूध उकळल्यावर लगेच थंड होऊ द्या. फ्रीजमध्ये ठेवताना झाकण लावून ठेवा. दूध फाटू नये यासाठी उकळण्याआधी 1 चमचा पाणी भांड्यात घाला. 2. पदार्थात मीठ जास्त झालं तर अशा वेळी डाळ किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झालं, कच्चा बटाटा घालून 5 ते 7 मिनिटे उकळा. किंवा सूप किंवा उसळीचे पाणी किंवा उकडलेली डाळ घाला. 3. कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं. कांदा कापण्याआधी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा किंवा चाकू थोडा पाण्याने ओला करा, म्हणजे कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणार नाही. 4. नवीन कढई किंवा तव्यावर पदार्थ चिकटू नये यासाठी नवीन तवा वापरण्याआधी मीठ घालून तापवा. नंतर तेल लावून पुसा, म्हणजे पदार्थ चिकटून राहणार नाही. 5. हळदीचे डाग काढण्यासाठी स्टील, पितळ, तांबे, प्लास्टिक किंवा कुठल्याही भांड्यावर हळद चिकटून बसते, फक्त साबणाने जात नाही. अशा वेळी डाग असलेल्या भागावर मीठ शिंपडा. नंतर त्याच्यावर लिंबू कापून घासा. 5 ते 10 मिनिटं तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा. 6. फ्रीजमधील वास घालविण्यासाठी फ्रीजमध्ये कोळसा किंवा बेकिंग सोडा ठेवा, म्हणजे वास येणार नाही. आणि आठवड्यातून एकदा फ्रीज साफ करा. 7. पालेभाजी ताजी राहण्यासाठी पालेभाजी धुवून पूर्ण कोरडी करूनच ठेवा. नंतर पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा. 8. टोमॅटो पटकन शिजविण्यासाठी टोमॅटो चिरण्याआधी थोडं मीठ चोळा. झाकण ठेवून शिजवा, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो. 9. भाजी काळी पडू नये म्हणून विशेषतः दोडका, कारले, दुधी कापलेली भाजी मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भाजी काळी पडत नाही. 10. लसूण टिकवण्यासाठी लसूण सोलून हवाबंद डब्यात ठेवल्याने आठवडाभर ताजा राहतो. किंवा पेस्ट करून ठेवायची असेल तर थोडं तेल घालून मिसळा. 11. किचन स्वच्छतेच्या महत्त्वाच्या टिप्स. ओटा रोज रात्री गरम पाण्यात मीठ घालून पुसा. गॅसवरचे चिकट तेल काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करूनच साफ करा. भांडी धुतल्यावर कोरडी करून ठेवा. 12. स्टोरेज टिप्स फार महत्त्वाच्या आहेत. डाळी, तांदूळ कोरड्या डब्यात ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 लवंगा ठेवा, म्हणजे खराब होणार नाही. मसाले थेट गॅसजवळ ठेवू नयेत. कांदा बटाटा वेगळे ठेवा. 13. भात परफेक्ट शिजविण्यासाठी टिप्स. भात शिजविण्याआधी तांदूळ पाणी स्वच्छ होईपर्यंत 2 ते 3 वेळा धुवा. 20 ते 30 मिनिटे तांदूळ भिजत ठेवल्यास दाणे फुलतात व भात चिकट होत नाही.
कुकरमध्ये भात शिजवताना 1 वाटी तांदूळ बरोबर 2 वाट्या पाणी घालून असे योग्य प्रमाण घेऊन कुकरमध्ये भात शिजवा. शिजवल्यावर लगेच कुकरचे झाकण उघडू नका. 5 मिनिटे वाफ बसू द्या. भात मोकळा होतो. हवा असेल तर शेवटी 1 चमचा तूप घाला. 14. भाजी चविष्ट होण्यासाठी कांदा नेहमी थोडा गुलाबी होईपर्यंत परतावा. मसाले घालताना गॅस कमी करा, नाहीतर मसाले जळतात. टोमॅटो वापरत असाल तर झाकण ठेवून शिजवा. शेवटी थोडंसं तूप किंवा बटर टाकलं की भाजीची चव वाढते. 15. पोळी मऊ राहण्यासाठी पीठ मळताना कोमट पाणी वापरा. पीठ जास्त घट्ट किंवा फार सैल नसावे. मळलेले पीठ किमान 15 मिनिटे झाकून ठेवा. पोळी भाजताना मध्यम आचेवर भाजा. भाजून झाल्यावर लगेच कापडात गुंडाळा. अशा महत्त्वाच्या टिप्स पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जाता जाता चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना माझा धन्यवाद. नमस्कार.